नामी शक्कल लढवल्याचं पाहायला मिळालंय। सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार या दोन नेत्यांच्या संघर्षाचा फटका ऐन निवडणुकीमध्ये पक्षाला बसू नये यासाठी भाजपने प्रत्येकाला मानाचं पान देण्याचा प्रयत्न केलाय। मुनगंटीवारांनी नाराजी दूर करण्यासाठी हे बदल झाल्याची चर्चा होत असतानाच काल दुपारच्या दरम्यान एक नवं पत्र आलं। त्यानुसार किशोर जोरगेवारांची पुन्हा एकदा चंद्रपूर निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती झाली, तर चैनसुख संचेती निवडणूक निरीक्षक, त्याबरोबरच अशोक अहिरे आणि यांना प्रभारी म्हणून नेमण्यात आलेला आहे। तर चंद्रपुरातल्या सर्व निवडणुका या सुधीर मुनगंटीवारांच्या मार्गदर्शनामध्ये पार पडणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। पण नाराजांना शांत करण्याचा भाजपचा हा पत्र प्रपंच पॅटर्न चांगला चर्चेत राहिलाय। मी नाराज कधीच नव्हतो। हा पक्ष माझा आहे, नाराज कसा राहील? अहो, हे घर हा पक्ष मोठं करण्यामध्ये आम्ही रक्त आटवलंय, आम्ही कसं नाराज राहू? फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी घर आपलं असा दावा करू नये एवढीच भावना आहे। तर अगोदर चंद्रपूरमध्ये ज्यांना प्रमुख म्हटलं होतं ते मला वाटतं की घुग्गुस नगर परिषदच्या दृष्टीने म्हणतात। त्यांच्याबद्दल आमच्यापर्यंत अशी माहिती होती की ते महापालिका आणि निवडणुकीचे प्रभारी होते। आमच्यापर्यंत ती माहिती नव्हती। निवडणुका जिंकणे हे बाय प्रोडक्ट असेल तर त्यासाठी जर कुठं आपल्याला दोष वाटलाच तर तो चर्चेतून संवादातून लक्षात आणून द्यायचं, तो दुरुस्त होतो। देवेंद्रजी एक मोठं नेतृत्व आहे, राज्याचं संबंधच नेतृत्व आहे। पक्ष आणि सरकार कसं चालवायचं, कोणाच्या क्षमता काय आहे हे सगळं त्यांना कळते। प्रत्येकाची नाराजी दूर करण्याचंही सगळं ऐकून घेण्याचं त्यांच्यामध्ये जे कौशल्य आहे, जे सामर्थ्य आहे ते सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्या पदाधिकाऱ्यांमध्ये आलं म्हणजे हे काही सगळं असं पुढे घडणार नाही। सर्व निवडणूक महानगरपालिकेची पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्धार झालेला आहे। कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी मतभेद हे कोणाकडेही दिसून आले नाही। या इलेक्टिव्ह मेरिट ज्यांचे असतील, सर्वेमध्ये जे नाव येतील त्याच्यानंतर या सर्व गोष्टी ठरवण्यात येणार आहे। युती करायचा हा निर्धार झालेला आहे। तर सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवारांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती आहे। चंद्रपूर महापालिकेसंबंधीच्या नागपुरात